हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. अनिर्देश वपुः आणि अमेय आत्मा. अमुक एका प्रकारचा आहे असे ज्याचे वर्णन करता येत नाही. भगवान स्वसंवेद्य असल्याने म्हणजे स्वतःला स्वतः जाणून घेण्यास समर्थ असल्याने तो कसा आहे हे दुसऱ्या कोणाला समजत नाही, म्हणून सांगता येत नाही. ज्याच्या स्वरूपाचे अनुमान करता येत नाही. सकृत दर्शनी ही दोन्ही नामे त्यांचा अर्थ जवळपास असल्याने आपण या दोन्ही नामांचा एकत्रित विचार करूया. वेद ही भगवंताचे वर्णन करताना असा नाही तसा नाही अशा नकारात्मक सुराने वर्णन करण्यास लागले तरी देखील भगवंता असा आहे असं त्यांना म्हणता येईना, सांगता येईना. मुळात ती चैतन्य शक्ती इंद्रियांचा विषय नाही, मोजमाप करता येईल अशी नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांनी तिला जाणता येत नाही. थोडंफार जवळचे वाटणारे उदाहरण बघूया. जेव्हा फ्रीज, ट्यूबलाईट, पंखा इत्यादी उपकरणे बंद पडतात तेव्हा आपण वीज गेलेली दिसते आहे असे म्हणतो. या विद्युत शक्तीला आपण बघू शकतो का? तर नाही. या शक्तीला लांबी, रुंदी, जाडी अशी मोजायची परिमाणे लावता येत नाहीत. ती दृश्य नाही. रूप, रस, गंध इत्यादींनी तिला जाणता येत नाही. ज्या अर्थी पंखे, फ्रीज चालू आहेत, चालू झाले म्हणतो त्या अर्थी ती आहे असे आपण म्हणतो. म्हणजेच कार्यापाठीमागील कारणापर्यंत आपण जातो. ही वीज मानवनिर्मित असल्याने आपण तिचे मोजमाप करू शकतो. एखाद्या कारखान्याला किती वीज आवश्यक आहे हे आपण मोजू शकतो. एवढाच काय तो फरक. विद्युत उपकरणांद्वारे वीज आहे असे आपण जेव्हा जाणतो त्याप्रमाणे कधीतरी चुकून आपल्याला विजेचा शॉक बसला तरी विद्युत शक्ती आहे हे जाणतो. थोडक्यात त्या चैतन्य शक्तीचे स्वरूप जरी आपण जाणून घेऊ शकलो नाही तरी या नियमबद्ध विश्वाची आपल्याला ओळख, अनुभूती असल्याने या कार्यापाठीमागे ती चैतन्य शक्ती आहे हे कारण समजून घेण्यास कुठलीच अडचण नसावी. 4 भौतिक सुख साधने उपलब्ध झाली, अतिरिक्त धन उपलब्ध झाले की ईश्वर वगैरे मी मानत नाही असा उर्मटपणा अंगी भिनायला वेळ लागत नाही. अशा घातक विचारसरणीपासून आपण दूर राहूया. त्या परमकरुणी मंगलदायक शक्तीची ओळख, अनुभूती घेण्यासाठी संतांना शरण जाऊया. महाजनो ये गता सपथः. ज्या वाटेवरून ज्ञानदेव, नाथ महाराज, तुकोबा, समर्थ गेले त्यांच्या पावलांचा मागोवा घेऊया. हरिओम.